बच्चू कडूंनी काल नागपूरचा महामार्ग जाम केला। बच्चू कडूंनी त्यांची ताकद दाखवली। जरांगेंवरती जो प्रयोग केला गेला होता तोच प्रयोग काल बच्चू कडूंवर सुद्धा करण्यात आला। हायकोर्टाचे आदेश आले, पोलिसांची धावाधाव झाली, 6 वाजेपर्यंत आंदोलन गुंडाळण्यात यावे हायकोर्टाचे आदेश मिळाले। यावरून बच्चू कडू बिथरतील, आंदोलन गुंडाळतील आणि मनोज जरांगेंसारखाच काढता पाय घेतील असं बच्चू कडूंना वाटल या हिशोबाने हायकोर्टाने मध्यस्थी केली का असा प्रश्न तयार झालेला होता। मात्र बच्चू कडू अडून राहिले। मनोज जरांगे यांनाही हायकोर्ट कधी कोणत्या लिमिटेशन पर्यंत जाणार आणि कुठे थांबणार याची पूर्ण माहिती होती। मात्र मनोज जरांगेंनी सुद्धा हातात जीआर घेतला तेव्हाच मुंबई सोडली। कालही बच्चू कडूंनी तेच केलं होतं। नागपूरमध्ये महामार्गावरती खाली 2 मंत्री आले। दोन्ही मंत्री 4 वाजता पोहोचणार होते। त्यांना येता येता जवळपास संध्याकाळचे 7-8 वाजले होते। मंत्री आले तर आले, नेमकं काय घेऊन आलेत, काय सांगायला आलेत, काह्याचा स्थानपत्ता लागायला तयार नव्हती। बच्चू कडू म्हटले, तुम्ही मुख्यमंत्र्यांना आमच्या समोर फोन लावा। हा मंत्री त्याच्याकडे पाहतोय, तो मंत्री त्याच्याकडे पाहतोय, मात्र दोघांपैकी कोणीही मुख्यमंत्र्यांना फोन लावायला तयार नव्हतं। शेवटी बाजूला जाऊन एका कोपऱ्यात मुख्यमंत्र्यांना फोन लावण्यात आल्याची प्राथमिक माहिती समजते। बच्चू कडूंना सांगण्यात आला, आज मुंबईमध्ये बैठक होईल, तुमच्या मागण्यांबाबत तोडगा काढू। बच्चू म्हटले, नाही, तोपर्यंत इथून हटणार नाही। बच्चू कडूंनी नागपूरमध्ये सुरू असलेलं आंदोलन असंच सुरू राहील, फक्त रस्ते मोकळे करून द्या असं सांगितलं। आता आज जर बच्चू कडूंनी मागण्या सरकारपुढे ठेवल्यात, त्या मागण्यांची जर पूर्तता झालेली नाही तर उद्या भारतातील सगळ्या रेल्वे बंद होतील, महाराष्ट्र बंद होईल, रेल्वे अडवल्या जातील असा थेट निर्वाणीचा इशारा दिला। हे सगळं सुरू असताना राजू शेट्टी सुद्धा बच्चू कडूंच्या शेजारी जाऊन बसले। राजू शेट्टींनी सुद्धा सांगितलं, आता मागे हटायचं नाही। बच्चू कडूही मागे हटणार नव्हते आणि ते संध्याकाळी जवळपास 10:30 ते 11 वाजण्याच्या दरम्यान मनोज जरांगे बच्चू कडूंच्या आंदोलन स्थळी पोहोचले। मनोज जरांगेंनी तेच सांगितलं, बच्चू कडू आपला नेता तोपर्यंतच सक्षम आहे जोपर्यंत खालचे लोक साथ देतील, व्यवस्थित देतील, दंगल घडेल अशी कुठलीही परिस्थिती तयार करू नका, नेता सांगेल त्या गोष्टी ऐका। मनोज जरांगेंनी हेही सांगितलं की बच्चू कडूंच्या आंदोलनाला आता आमचाही पाठिंबा आहे। एकंदरीत जर सगळाच विचार करायचा जर ठरला तर आता बच्चू कडू आणि मनोज जरांगे दोघेही एकत्र आलेत। आता दोघांच्या एकत्रीकरणाचा परिणाम कसा होऊ शकतो हे देवेंद्र फडणवीसांना कळून चुकलंय। पण काल हायकोर्टाचा जो मोठा डाव खेळला गेला त्यावरून हेच कळतंय की सरकार त्यांची पोलीस यंत्रणा पुढे करू शकत नाही, सरकारचा कोणता नेता पुढे येऊ शकत नाही। मग अशा वेळी हायकोर्टाची मदत घेतली जाते। जरांगेंच्या आंदोलनावेळी जो प्रयोग केला तोच काल बच्चू कडूंच्या आंदोलनावेळीही प्रयोग केला गेला। आता आजच्या बैठकीत नेमकं काय हाती येतंय यावरूनच उद्या रेल्वे बंद पडतात, रेल्वे अडवल्या जातात की पुढचे परिणाम काय होतात हे पाहण्यासारखे। पण तुम्ही सांगा, बच्चू कडूंच्या आंदोलनाला तुमचा पाठिंबा आहे का? हे आंदोलन खूप मोठ्या स्वरूपाचं आहे। काल बच्चू कडूंनी सुद्धा सांगितलं की महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जावं, कर्जमाफीसाठीचे निवेदन पत्र तहसीलदारांना द्यावेत। ही लढाई कोणा एका जणाची किंवा बच्चू कडूंची नाहीये। या लढाईसाठी महाराष्ट्रातील अख्खेचे अख्खे शेतकरी रस्त्यावर लागणार आहेत। कालच महामार्ग ज्या अँगलने जाम झाला होता, बच्चू कडूंची ज्या ठिकाणी नियोजित सभा होती ती सभा सुद्धा गुंडाळून महामार्गावरती सभा झाली। हजारो ट्रॅक्टर, मिळेल ती गाडी आणि ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता शेतकरी थेट नागपूरपर्यंत 500 किलोमीटरचा प्रवास करून पोहोचले। हीच परिस्थिती जर उभ्या महाराष्ट्रात निर्माण झाली तर देवेंद्र फडणवीस कितीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं प्लॅनिंग करत असले तरी सुद्धा शेवटी मतदान करणारा हा शेतकरी सुद्धा असणार आहे। त्यामुळे कर्जमाफी करण्याची यापेक्षा वेगळी वेळ दुसरी कुठलीच नाहीये। आणि त्यातल्या त्यात या आंदोलनामध्ये आता जरांगे आणि बच्चू कडू दोघांचंही डोकं सोबत चालणार आहे। बच्चू कडूंनी उभारलेले हे पहिलंच मोठ्या स्वरूपाचं आंदोलन असलं तरी जरांगे मात्र यातून अनुभवातील शिक्षक आहेत असं म्हणायला हरकत नाही। त्यामुळे दोघांच्या डोक्याने जर दोघंही मैदानावरती आले आणि रस्त्यावर उतरले तर मात्र फडणवीसांना हे टॅकल करणं कठीण जाईल। या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला काय वाटतंय? बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। कारण असं आहे की बच्चू कडू असो किंवा मनोज जरांगे असो, ज्यावेळी कुठलाही व्यक्ती एक मोठ्या स्वरूपाचं आंदोलन उभं करतो त्यावेळी त्या व्यक्तीच्या आंदोलनाला प्रतिसाद मिळण्यासाठी वेगवेगळे व्हिडिओज बनवणं गरजेचं असतं आणि तेव्हाच कुठे आवाज सरकारपर्यंत पोहोचू शकतो। भले तुम्ही तुमच्या हातातले मोबाईल हातात घ्या, आंदोलनाच्या मागण्या काय आहेत त्या मांडा, आंदोलन कशा पद्धतीने सुरू आहे ते सांगा, मात्र सोशल मीडियाचा वापर करून का होईना मात्र तुमचा आवाज उचला। आमच्यासारखे काही बातमी देणारे जे व्यक्ती आहेत ते सुद्धा या संबंधीतील आवाज उचलत राहतील, पण त्यासाठी हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर होणं सुद्धा गरजेचं आहे।
बच्चू कडूंनी मागच्या वेळी ज्यावेळी उपोषण केलं होतं त्यावेळी त्यांचं उपोषण मागे घेण्यात आलं होतं, त्यांना काही आश्वासनं दिली गेली होती, मात्र त्यानंतर त्यांना राजकीय धक्का सुद्धा दिला गेला होता. त्यांना सुद्धा जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून काढल्या गेल्या होत्या, अशा बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे आता सुद्धा असंच काहीसं बच्चू कडूं सोबत घडू शकतंय. मात्र जर एखाद्या नेत्यामागे समाजाचा पाठिंबा मोठा असेल तर मात्र कुठलंही आंदोलन गुंडाळता येत नाही, हे सुद्धा ओळखणं गरजेचं आहे. त्यामुळे बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र.